द स्पायसी कढई किचनमध्ये आहे ना, आज आपण इथे मस्त असे उपवासाची भजी बनवणार आहोत. उपवासाची भजी कशी बनवायची, चला तर मग आता इथे लगेच बघूया. तुम्ही पण ही भजी नक्की ट्राय करून बघा. त्याची चव तर अप्रतिम लागते. असे मस्त असे कुरकुरीत भजी आहे. सर्वात आधी काय करायचं, आपण गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवलेली. 1 वाटी भरून इथे मी साबुदाणे ॲड केलेले. साबुदाणे आपल्याला इथे हलकेसे इथे भाजून घ्यायचे, जास्त भाजायचेच नाही आहे, हलके आपण इथे भाजून घेणार आहोत. न भाजता पण तुम्ही मिक्सरला फिरून घेतले नाही तरी चालेल, पण थोडेसे हलकेसे भाजून घेतले ना की आपले इथे उपवासाचे भजी अधिक टेस्टी होतात आणि क्रिस्पी पण होतात. म्हणून आपण इथे हलके याला भाजून घेणार आहोत. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे. मी गॅस बंद केल्यानंतर या गरम कढईमध्येच आहे ना, एक किंवा अर्धा मिनटं आपण हे असेच इथे आहे ना मिक्स करायचे, असे वर खाली करून घ्यायचे. आता हे मिक्सरला असे बारीक करून घेणार आहोत. आता इथे आपण साबुदाणा आहे ना, हा मिक्सरला छान फिरून घेतलेला आहे. इथे मी पूर्ण साबुदाण्याचं पीठ इथे ओतून घेतलेलं आहे. साबुदाण्याचं पीठ ओतून घेतल्यानंतर इथे हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतल्या, त्या पण याच्यामध्ये ॲड केलेले आहे. त्यानंतर इथे अर्धा चमचा जिरे ॲड केलेले आहे. इथे मी लाल तिखट टाकून घेतलेले आहे. उपवासासाठीच खास मी मिरची दळून आणलेली, ते तिखट मी इथे ॲड केलेलं आहे. त्यानंतर इथे पिंक सॉल्ट टाकून घेतलेलं आहे. 2 चमचे इथे असा जाडसर आपण दाण्याचा कूट ॲड केलेला आहे. आपण 1 बटाटा असा किसून घेतलेला आहे, तो पण ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. किसून घेतला तरी चालेल, नाहीतर हाताने कुस्करून ह्याच्यामध्ये ॲड केला तरी पण चालेल. आता इथे ना थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि छान आहे भिजवून घेणार आहे मी. आता हे बघा, इथे लागेल तसं आता आपण इथे पाणी ॲड करणार आहे. सर्व हे छान भिजवून घेणार आहे. आता मी हे बघा इथे आपण भिजवून घेतलेलं आहे. थोडंसं इथे मी सैलसरच भिजवलेलं आहे, कारण त्याला असं आहे की आपण साबुदाणा आहे ना, तो भाजून घेतलेला होता, भिजवून घेतलेला नव्हता. भाजून घेतल्यामुळे इथे मी थोडंसं पाणी जास्त ॲड केलेलं आहे. त्यामुळे इथे मी थोडंसं पाणी जास्तच ॲड केलेलं आहे. आणि 5 मिनटं आता आपण हे झाकण ठेवून थोडंसं हे भिजून देणार आहोत, म्हणजे त्या पाण्यामध्ये हे छान मुरेल. आणि त्यानंतर आपण आता इथे भजी करणार आहोत. इथे आपलं जेवढं ओलसर पीठ आहे ना, तेवढं आपलं इथे पाणी आहे ना, हे छान शोषून घेणार आहे. हे बघा, इथे आपण भरपूर पाणी ॲड केलं होतं आणि तुम्ही इथे बघू शकता पूर्ण पाणी इथे शोषून घेतलेलं आहे. म्हणून इथे मी जरा एक्स्ट्राच पाणी इथे ॲड केलं होतं. छान याच्यामध्ये ते मुरले गेलेले, कारण आपण इथे कच्चा साबुदाणा यूज केलेला आहे. चला आता लगेच भजी बनवूया. आता इथे आपण गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवलेली, तेल तापलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण इथे भजी सोडून घेणार आहोत. तेल इथे छान तापलेलं आहे. तुम्हाला ज्या साईडची हवी त्या साईडची तुम्ही इथे भजी सोडून घ्यायची. ते आपण इथे भजी सोडल्या इथे लगेच साईड ह्याची चेंज करायची नाही. गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे. सावकाश इथे बघायची आपण. हे बघा, सावकाश याची साईड आपण इथे बघा चेंज करून घेतलेली आहे. अशीच एक एक सर्व भजीची साईड इथे आपण चेंज करून घेणार आहोत. आणि ही भजी खायला अतिशय कुरकुरीत असतात. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. ही आपल्याला वाटलं एकमेकांना चिकटलेली आहे, तरी ती छान तळल्यानंतर आहे ना सुट्टी होतात ती. आणि ह्याच्यामध्ये जो आपण बटाटा टाकलेला आहे ना, त्याच्यामुळे बटाटा आणि भाजलेले दाण्याचं कूट आरडाभरडा, त्याच्यामुळे पण याची चव आहे ना अप्रतिम लागते. सर्व साईड आहे ना याची सावकाश चेंज करत करत आपल्याला ही तळून घ्यायची इथे. आणि गॅस मात्र इथे ना मिडियमच ठेवायचं आहे. हाय केला ना तर काय होईल, आतले कच्चे राहतील आणि वरचेवर जे दिसत आहेत ना ते तळल्या जातील आणि आतमध्ये कच्चेच राहतील. म्हणून आपण इथे शक्यतो, तुम्ही बघू शकता इथे आपण आपलं तेल आहे ना असं मिडियम गॅसवरच इथे आपण भजी तळत आहोत. आणि छान मस्त खरपूस होतात मग, आणि त्याचा कलर पण छान मस्त असा. बनवणार ना तुम्ही अशी उपवासाची भजी, खायला अप्रतिम लागते. आणि मेन म्हणजे याची टेस्ट कुरकुरीत होते. ही भजी छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण ही
इथे तळून घ्यायची आणि त्याच्यामध्ये जे आपण जिरे घातलेले आहे ते जिरे आणि मिरची हे तेलामध्ये ना छान मस्त असे तळले जातात ना, तर ती जिरे पण खूप छान लागतात. आणि तुम्हाला जर इथे उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता. तुम्ही बघू शकता इथे कलर किती छान आलेला आहे. कोथिंबीर जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही इथे ॲड केली तरी चालेल. बऱ्याच जणांना कोथिंबीर नाही चालत, मी इथे ॲड केलेली नाही आहे. जिरे मात्र उपवासाला चालतात, ते तुम्ही इथे टाकू शकता. आता तुम्ही याचा कलर बघू शकता. आता आपण हे काढून घेऊया. ह्याच कलरवर आले की काढून घ्यायचे. आता दुसरेही तसेच सोडून घेते. आता इथे मी दुसऱ्या बॅचला इथे भरपूर भजी इथे सोडून घेतलेली आहे. ती भरपूर सोडली तरी ती काही एकमेकांना चिकटत नाही. तळल्या गेली की ती छान सुट्टी होतात. जसे फ्राय झाले ना सावकाश इथे हे बघा चेंज करून घ्यायचे. हे बघा इथे पूर्ण मी चेंज करून घेतलेले. ही भजी आहे ना वरनं इतकी कुरकुरीत होता की तुम्ही ज्या वेळेला कराल ना त्याच वेळेला तुम्हाला कळेल. खूप जबरदस्त अशी कुरकुरीत होतात. आतनं थोडीशी ही सॉफ्ट असतात. हे बघा इथे जसे जसे इथे तळल्या जातात ना तसे तसे ते हे बघा सुट्टे होऊन जातात सर्व भजी. हे बघा सर्व सुट्टी झाली आणि छान मस्त अशी खरपूस पण झालेली आहे. तुम्हाला जर ही माझी साबुदाण्याची भजी आवडले असेल तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. हे बघा इथे मस्त आपली भजी इथे तयार झालेली. अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.